मंडळी, अनारशाची आज आपण वेगळी रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी 2 वाट्या डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला तांबूस रंगावर भाजून घ्यायचे नाही आहे, फक्त गरम करून घ्यायचे आहे. आता मोठ्या थाळीमध्ये अर्धा वाटी तूप घेतलेले आहे. हे तूप आपल्याला हातानेच 5 ते 10 मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुपाचा रंग थोडा लाईट झाला की नंतर आपल्याला ही प्रोसेस थांबवायची आहे. तूप चांगलं फेटून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेलं म्हणजेच गरम केलेलं सुकं खोबरं आपल्याला त्यामध्ये मिसळायचं आहे. डेसिकेटेड कोकोनट नंतर त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. सुकं खोबरं म्हणजेच डेसिकेटेड कोकोनट जेवढं बारीक असेल तेवढं हे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार होते. हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स चांगल्यापैकी मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये दुधाची 1 चमचा साय मिसळायची आहे आणि ते सुद्धा या तिन्ही इन्ग्रेडियंट्समध्ये एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण जेवढं जास्त आणि चांगले मळता येईल तेवढं चांगले मळायचे. हे मिश्रण चांगले मळल्यामुळे अनारसे खूप छान तयार होतात. ह्या मिश्रणाचा अशा प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे हे मिश्रण तयार झाले आहे असे समजावे. आता अशाच प्रकारचे लिंबा एवढे आपल्याला ह्या सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता हे सर्व गोळे आपल्याला थापायचे आहेत. त्यासाठी ताटामध्ये आपण थोडी खसखस घेत आहोत. या खसखशीवर गोळा ठेवून तो थापून घ्यायचा आहे आणि अनारसा तयार करायचा आहे. थापताना कडांना भेगा पडत असतील तर त्या भेगा जॉईंट करून घ्यायच्या आणि गोल आकार द्यायचा. हे अनारसे थापताना थोडेसे आपल्याला जाड तयार करायचे आहेत. उलटण्याच्या साहाय्याने अशा प्रकारे अनारसा उचलायचा आहे. हे अनारसे ओव्हनमध्ये 180 डिग्रीवरती 15 ते 20 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत. अनारसे चांगल्यापैकी बेक झालेले आहेत आणि ब्राऊन कलरसुद्धा त्याला आलेला आहे. सुक्या खोबऱ्याचे जरा वेगळी रेसिपी असलेले अनारसे तयार झालेले आहेत.